सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान 15 जानेवारीला झालं. 16 जानेवारीला त्याच्या मताची मतमोजणी झाली आणि मतमोजणीनंतर भाजपा हा मुसंडी मारत 87 जागांवर आपला अधिकार दाखवला आणि 87 जागा त्यांनी काबीज केल्या. विरोधी पक्ष हा अगदी म्हणजे नगण्यच तिथं सभागृहामध्ये ठेवला. पण वैशिष्ट्य असं की सोलापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव सभागृहामध्ये आता महापौर होणार कोण याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिले. त्याचवेळी महाराष्ट्र शासनाकडून महापौर निवडीचा अध्यादेश आजच जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे या अध्यादेशामध्ये मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार 2 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्र हे नगर सचिव कार्यालयामध्ये स्वीकारले जातील. त्यासाठीचा जो अवधी आहे तो कमीत कमी तास दीड तास असेल. त्याच्यानंतर कुठल्याही पद्धतीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत हा नियमच आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर 4 दिवसाचा गॅप आहे. 4 दिवसानंतर 6 तारखेला नगर सचिव प्रवीण दंतकाळे हे विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून असलेले अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली, अध्यक्ष यासाठी म्हणतो की ते म्हणजे प्रशासकीय भाषेमध्ये पीठासीन अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यावेळेस सभागृहामध्ये 2 तारखेला प्राप्त झालेल्या एकूण अर्जाची छाननी करून वर्णनानुसार म्हणजे अल्फाबेटिक जे काही नावं आहेत त्या पद्धतीने त्यांची नावं घेतली जातील आणि नावं घेऊन अंतिम उमेदवाराची किंवा इच्छुकांची नावे जाहीर केल्यानंतर सभागृहामध्ये जाहीर केल्यानंतर उपस्थित सर्व सदस्यांकडून मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाईल. मतदान प्रक्रिया ही गुप्त पद्धतीची नसून उपस्थित सभागृहामधल्या सदस्यांनी हात वर करून मतदान करायचं आहे. मतदान करत असताना सदस्यांचा हात वर केल्याचा इशारा बघितल्यानंतर नगर सचिव यांच्या कार्यालयाचा एक कर्मचारी त्यांच्या जवळ जाईल, त्यांचं नाव नोंदणी करून घेईल, त्यांची सही घेईल. हे करत असताना व्हिडिओ शूटिंग देखील घेतलं जाईल. म्हणजे दोन्ही पद्धतीच्या नोंदी घेतल्यानंतर त्या मताची नोंद त्या वहीकडे मध्ये घेतल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्याकडे ती नोंद जाईल. जर का आपण सभागृहाचा एक व्ह्यू बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जात असताना 5 रांगाचा एक बेंच आहे. 5 रांगाच्या बेंचमध्ये एका व्ह्यूमध्ये जर का घेतला तर एक कर्मचारी ठेवला, असे 5 कर्मचारी आहेत. एका कर्मचाऱ्याकडे 5 बेंच आहेत. पण 5व्या उजव्या बाजूच्या अगदी शेवटच्या म्हणजे 5व्या रांगेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याकडे 7 बेंच येणार आहेत. म्हणजे सर्वाधिक मते ही उजव्या बाजूला असणार आहेत. अशा पद्धतीची ही नोंदी झाल्यानंतर ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर तटस्थ किंवा विरोधातली मतं देखील ग्राह्य धरली जाणार. पण विरोधातला उमेदवार नसल्यामुळे तटस्थांची मतदानाची नोंद मात्र प्रशासन किंवा नगर सचिव किंवा पीठासीन अधिकारी यांना घ्यावी लागणार आहे. हे 5 मिनिटाचा अवधी तिथं दिल्यानंतर 5 मिनिटाच्या अवधीनंतर एकूण पडलेल्या मताच्या संख्येच्या आधारावर पीठासीन अधिकारी अप्पर विभागीय आयुक्ताचे प्रतिनिधी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी हे महापौरांच्या नावाची घोषणा करतील. ह्या ज्या पद्धतीनं महापौर निवडीच्या प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे त्याच पद्धतीनं एक 15 मिनिटाचा अवधीचा म्हणजे 15 मिनिटाची विश्रांती घेऊन जवळपास तदनंतर उपमहापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया अशाच पद्धतीनं पार पाडली जाणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी प्रशासन आणि नगर सचिव कार्यालय हे अगदी सज्ज असून इतकंच काय तर सभागृह देखील सजवण्यात आलं आहे. मग आता इतका सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता पक्षीय म्हणजे भाजपाकडूनचा उमेदवार म्हणजे महापौर कोण असणार इतकीच घोषणा आता बाकी आहे. ती एक पूर्ण झाली म्हणजे सोलापूर नगरीचा प्रथम नागरिक किंवा महापौर किंवा मेयर किंवा आणखी म्हणजे ह्या नावाची घोषणा कोण असणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.